फक्त आळंदी, देहू आणि पंढरपूर हेच माझं माहेर असा संकल्प केला आणि पाच दहा कावळे आले आणि तो पिंड शिवला गेला. माफ करा. विश्वशांती आणि विश्वधर्म हे दोन शब्द आम्ही जे वापरतो बोलतो त्याची प्रचिती म्हणजे ही वारी आहे. त्याला एवढंच म्हणत असते की देवा मला सद्बुद्धी दे, पहिला शब्द आहे. मला सद्बुद्धी दे आणि दुसऱ्याबद्दल कधीही मत्सर किंवा राग किंवा हेवा वाटू देऊ नको. प्रोफेसर झालो, प्रोफेसर होऊन MIT काढली, MIT काढली आणि आता 5 विद्यापीठाचा चान्सलर झालो, पण गर्व होत नाही. मी केलं हे तो मी नाही केलं, मी केलंच नाही, हे माऊलीने केलं. बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूप उभे विटेवरी. हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी. डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. जगाला विश्वशांतीसाठी प्रयत्न करणारे, विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारे MITचे सर्वेसर्वा प्रमुख श्री विश्वनाथ कराड सर माझ्यासोबत आहेत. रामकृष्ण हरी. आपण वारीच्या वाटेवर भेटलेलो आहोत. पहिलाच प्रश्न असा आहे की वारीबद्दल काय सांगा. खरं म्हणजे महासंमेलन आहे. संपूर्ण जगातल्या जात धर्म पंथ सगळे सोडून याती कुळ माझे गेले हरपोणी असं ज्याचा संदेश मुळामध्ये आणि सर्वभूती तोच आत्मा प्रिवेल करतो याचं एक सुंदर दर्शन भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं म्हणजे ही वारी आहे. ज्याला एक वर्ल्ड फिलॉसॉफर्स मीट, वर्ल्ड पार्लमेंट हे शब्द तुम्ही कसेही वापरा, पण आता उद्याच्याला जी आषाढी वारी आता चालू आहे आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 लाख किंवा 9 लाख लोक थेट शेगावपासून आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वरपासून सगळ्या वाऱ्या इथं सगळे लोक देहभान विसरून सर्व संसाराला बाजूला ठेवून इथं जे आलेत आणि वाकडी तळावर आपण बोलतो आहोत त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या किंवा त्या मूर्तीच्या समोर हा एक विश्वशांतीचा फार मोठा संदेश आहे. कसं वागावं कसं वागू नये याचं शिकवण्याचंही हे केंद्र आहे. वारीमध्ये जर सर्वात मोठी अनुभूती काय असेल तर याती कुळ माझे गेले हरपुणी हा जो संदेश आहे त्याची अनुभूती येते. समजा चुकून एखाद्या वारकऱ्याला दुसऱ्या वारकऱ्याचा पाय किंवा हात लागला तर फक्त तो माऊली माऊली चुकलो चला चला माऊली चला माऊली चला हा एक शब्द परवलीचा शब्द आहे. आणि हा जगाच्या पाठीवर किती मोठी सोशल गॅदरिंग असली, जग अगदी परिसीमेचं पुढारलं असलं आर्टिफिशियल गुगल म्हणा सर्व गोष्टीमध्ये, तरीसुद्धा याची जाणीव आणि आत्मस्वरूपाची ओळख, आत्म्याची ओळख आणि मी असं म्हणालो धर्म शब्दाचा अर्थही या निमित्ताने कळतो की तुमचा स्वधर्म कोणता, स्वत्व काय आणि स्वाभिमान कशाला म्हणतात. छत्रपती शिवरायांनी जे सांगितलं की रयतेचं राज्य असं म्हणाले, त्या रयतेच्या शब्दाचा अर्थ जाती, सगळ्या जाती धर्माची मंडळी जेव्हा एकरूप होऊन चालत राहतात त्याला मी शब्द असा जातीवाचक वापरणं बरोबर नाही, परंतु हिंदुत्वाचा खरा अर्थ इथं कळतो. हिंदू, मी स्वतः हिंदू आहे, आपण सर्व हिंदू असू, परंतु हिंदुत्व हा शब्द जो आहे महाराजांनी जो वापरला त्याची प्रचिती म्हणजे ही वारी आहे. एक सामाजिक समतेचं वेगळं दर्शन प्रतीक आहे त्याचं. विश्वशांती आणि विश्वधर्म हे दोन शब्द आम्ही जे वापरतो बोलतो त्याची प्रचिती म्हणजे ही वारी आहे. तुम्ही किती वाऱ्या केल्या आतापर्यंत आणि पहिली वारी आठवती का तुम्हाला, तुम्ही कधी केली होती आणि कोणासोबत केली होती? खरं म्हणजे मी
5 विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कुलपती म्हणून काम करतो. माझ्या घरामध्ये 100 वर्षाची परंपरा आहे. माझ्या वडील, माझ्या भगिनी प्रयाग अक्का कराड ज्यांचा इथं पुतळा आहे, ज्यांनी खरा हा मार्ग दाखवला. ती जर कथा मी सांगत बसलो तर लांब होईल, पण तरी 2 मिनिटामध्ये सांगतो की आमचं भाग्य असं आहे की आमच्या भगिनी ज्यांना नाद ब्रह्म असा शब्द वापरला आहे. नाद ब्रह्म योगिनी, त्यागमूर्ती, भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचं मूर्तिमंत प्रतीक ज्यांचा पुतळा इथे शेजारी लावलेला आहे, ज्यांच्यामुळे हे झालं. तर मला माहीत नाही, माझ्या आईचा चेहरा मला आठवत नाही. माझ्या आईचं नाव सरस्वती असं होतं आणि त्या सरस्वतीचं अचानकपणे निधन झालं. मी लहान होतो, मला अजून काही आठवत नाही. पण ते झाल्यानंतर जी घटना घडली ती फार बोलकी आहे. खरं म्हणजे हे सांगत असताना नकळत जरा भावनिक होण्याचा विषय येतो. पण तरीसुद्धा मी 2 मिनटं तुम्हाला घेऊन सांगतो की पहाटे 3:30-4ला ही घटना घडली. निरोप गेले आणि आईना त्या एका खांबाला टेकून असं ठेवलेलं होतं. खूप सुंदर होत्या, देखण्या होत्या. त्या अयवाचं कुंकू लावलेलं होतं आणि मला कोणीतरी जागं केलं. लहान होतो, 3.5-4 वर्षाचा, आणि बोलवून घेतलं आणि त्या गेल्यात म्हणून. तर मी असं 1-2 मिनटं पाहिलं आणि मला परत झोप लागली. सकाळी सर्व तो विधीचा सुरू झाला प्रकार. आणि नंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे की त्याला पिंडदान केलं जातं. ते भाताचा नैवेद्य करून तो ठेवला जातो, 5 पिंड, आणि त्याला कावळ्याने शिवलं तर आत्मा मुक्त झाला अशी कल्पना आहे. योग असा आहे की जेव्हा ते केलं गेलं तर माझ्या ज्या भगिनींचा मी उल्लेख केला, त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड, तर ज्यांच्यामुळे हे सारं वैभव आहे आमचं असं मला वाटतं. त्यांना 19 वर्षाच्या आहेत, लग्न झालेलं आहे आणि काही केल्या कावळा शिवत नाही हे पाहिल्यावर त्या रडत बसल्या होत्या. सगळ्या गावातल्या खेड्यातली पद्धत, रामेश्वर गाव. त्या अचानक उठल्या. खूप सुंदर व्यक्तिमत्व होतं. 100 किलोचं पोतं सहज उचलायचं. त्या उठल्या आणि त्या जिथं ते रक्षा अशी पसरलेली आहे, ते पिंड मांडलेले आहे, तिथे गेल्या आणि ती राग घेतली आणि पहिलं कपाळाचं कुंकू पुसून टाकलं. तर लोकांना फार शॉक बसला. तर ही लग्न झालेली मुलगी आहे, विवाहित आहे, आणि हिने स्वतःच्या कपाळाचं कुंकू ते चिताभस्म घेतलं आणि कपाळाचं कुंकू पुसून टाकलं आणि पुन्हा खाली बसल्या. परत ते चिताभस्म घेतलं, अंगाला फासलं आणि सगळ्यांना म्हणाल्या की मी आजपासून संन्यासी झाले. माझं जीवन, माझा संसार आज संपला. त्या नवरदेव होत, त्यांचा नवरा जो होता पती, त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं, बाबा आजपासून माझ्या वडिलांच्या घरी तू यायचं नाही. ही संपत्ती, पैसा, जमीन, जायदाद सगळं तुला. फक्त आळंदी, देहू आणि पंढरपूर हेच माझं माहेर, असा संकल्प केला. आणि पाच 10 कावळे आले आणि तो पिंड शिवला गेला. माफ करा, क्षण आहे फार. 70 वर्ष एकभुक्त राहून आयुष्यात दुधाचा थेंब कधी घेतला नाही. 92 वर्षाच्या वयापर्यंत कायम एकभुक्त राहून फक्त विश्वनाथ आणि आम्ही भाऊ तिघे, काशीराम, तुळशीराम, आमच्या बहिणी 2-3, या सर्वांचं पालन पोषण आणि समाजाला अन्नदान करणं. जन्मभर अजूनही या ठिकाणी परवा 1.5 लाख लाडूचा प्रसाद आहे माऊलीचा, आणि 30 ते 40 हजार लोकांना जेवण. पण जेवण घालणं, अन्नदान हाच त्यांचा धर्म होता. सगळे 1 लाख, 1.5 लाख, 10,000, 5,000 लोकांना जेवू घातलं की त्याच्यानंतर शेवटचा भांडेवाली घासणारी बाई सुद्धा असेल किंवा गडी असेल तर त्याला पहिलं जेवू घालणार आणि मग स्वतः जेवणार. त्याचं हे फलित आहे आणि हा समाजाचा मार्ग आहे. मनशांती असेल, विश्वशांती, त्याग आणि समर्पणातून काय घडतं त्याचं हे सुंदर उदाहरण आहे.
आपण अनेक लोक बघतो ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते ऐशो आरामामध्ये आयुष्य जगतात. मात्र विश्वनाथ कराड हे जेव्हा नाव येतं तेव्हा आध्यात्मिक क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व सगळ्यांच्या तोंडी येतं. विश्वशांतीची कल्पना तुमच्या मनात केव्हा आली सुरुवातीला? खरं म्हणजे हा त्याग आणि समर्पण 2 शब्द मी वापरले मगाशी. हा अगदी लहानपणापासून जेव्हा मी म्हणालो की त्या जनावराच्या गोठ्यात शाळा असायची, शेण काढायचं, झाडून काढायचं आणि फाटके गोंडपाडाचे पोते टाकून शाळा भरायची. आणि जेव्हा गाई म्हशी रानातून चरून आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी ही शाळेची घंटी होती. पण हे का बोलतोय मी, माझं मोठेपण सांगत नाही. आणि घरामध्ये कायम ज्ञानोबा तुकोबाचे संस्कार, ज्ञानेश्वरी गाथा, भजन, पूजन हे कायम चालू असायचं, वारकरी येणं वगैरे. तर तेव्हापासून हे संस्कार घडत राहिलेत. खरं म्हणजे असं स्पेसिफिक वयवर्षाच्या 9 वर्षाच्या वयामध्ये आता एवढ्या लहानपणी तुम्हाला समजतं का, एवढ्या लहानपणी तुम्हाला काही बुद्धी आहे का, मला माहीत नाही. पण आमच्या गावी ज्याच्या ठिकाणाहून सुरुवात आहे ते संत गोपाळबुवा महाराज म्हणून एक संत होऊन गेले, मोठा इतिहास आहे. पण ते आमचं अधिष्ठान. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम जसं नाव घेतलं आणि पांडुरंगाचं नाव घेतलं की हे तर सांगितलं तुम्हाला की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते तो हारे श्रीहरी. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि ते हे मूर्ती भेटेवरे. किंवा महाराजांचा जो अभंग आहे की पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. या शब्दांचा अर्थ रुजत होता. आणि मी पहिल्यांदा जेव्हा शाळेतून बाहेर पडलो, तिथून गावातून, तर मला अजून आठवतं की मी 9-10 वर्षाचा असेन. त्या गोपाळबुवा महाराजांच्या त्या एका मातीच्या ढिगावर एक खूण होती दगडाची, तिथं नमस्कार करायचा. तर मला माहीत नाही एवढ्या लहान वयात सुचत होतं कसं ते, पण मी त्याला एवढंच म्हणत असे की देवा मला सद्बुद्धी दे. पहिला शब्द आहे, मला सद्बुद्धी दे. आणि दुसऱ्याबद्दल कधीही मत्सर किंवा राग किंवा हेवा वाटू देऊ नको, ही दुसरी प्रार्थना. आणि तिसरी मात्र थोडंसं स्वतः आत्मसमर्पणाचा भाग आहे, आत्मज्ञानाचा विषय आहे की मला माझा पहिला नंबर येऊ दे असं म्हणत असे. सुदैवाने पहिला नंबर येत राहायचा, अभ्यास चांगला चालत होता. आणि हे संस्कार कायम पुढे राहिले. मग पुण्याला जेव्हा मला इंजिनियर व्हायचं नव्हतं, पण तरी मी इंजिनियर झालो. काय व्हायचं होतं? मला कलेक्टर व्हायचं होतं. खरं म्हणजे मोठा माझे धाकटे बंधू काशीराम ते मला म्हणले की होऊन काय व्हायचं वगैरे, मोठा इतिहास आहे तो. पण मला कलेक्टर व्हायचं होतं, इंजिनियर व्हायचं नव्हतं. पण योग पहा की मी इंजिनियर झालो, प्रोफेसर झालो. प्रोफेसर होऊन MIT काढली, MIT काढली आणि आता 5 विद्यापीठाचा चान्सलर झालो. पण गर्व होत नाही. मी केलं हे तो मी नाही केलं, मी केलंच नाही, हे माऊलीने केलं. हे प्रसाद आकाचा आहे, हे माऊलीचा आहे, पांडुरंगाचा प्रसाद, ही भावना राहते. आणि देवाच्या कृपेने हे काय घडत राहते कळत नाही. अशी अद्भुत काही कामं घडत राहिली. कराड साहेब, आयुष्याकडून काय हवंय? फक्त हे हात, विवेकानंद असं म्हणतात की हात हे फक्त घेण्याकरता नाही तर देण्याकरता केले. तर हे जी वृत्ती आहे, तर ही वृत्ती अशीच वाढत राहावी. आणि समाजाची घडेल तेवढी सेवा. आणि भारत मातेचं एक नवीन स्वरूप विवेकानंदाने जे बोलले ते स्वरूप जगाच्या समोर भारताला विश्वगुरू म्हणून स्वरूपात पाहावं जगाने, अशी एक तीव्र मनामध्ये भावना आहे. आणि विवेकानंदांचं स्पाईक असल्यामुळं ते घडेल अशी माझी भावना आहे. जेव्हा आळंदीला सगळे वारकरी येतात तेव्हा जो घाट पाहतात त्यावेळी त्यांच्या मनात हीच भावना असते की असाच घाट चंद्रभागेच्या तीरावर का नाही. आणि सरकारकडून त्यांची अपेक्षा असतेच, मात्र दुसरं नाव येतं ते तुमचं. तर आपण पंढरपूरसाठी काही प्रयत्न केलेत का, किंवा काय आपली भूमिका आहे त्या संदर्भात? खरं म्हणजे इंद्रायणीचा काठ हे खरं कसं आहे, एन्व्हायरमेंटल इम्प्रुव्हमेंट अँड पोल्युशन कंट्रोलचा विषय हा मोठा लांबलचक विषय आहे. पुन्हा मगाशी मी एक नाव घेतलं राजीव गांधींचं, ते काय मी एक बोलत नाही. पण याला आता राजीव गांधी पंतप्रधान असताना
त्यांनी 300 कोटी रुपये मंजूर केले ते काशी बनारसचे घाट बांधण्याकरता. आणि नंतर पुन्हा बरेच वसंतदादा पाटील आले, सर्व आले. आणि आळंदी, देहू आणि पंढरपूर हे ज्ञान तीर्थक्षेत्र आहेत अशी कल्पना आली त्याच्यामध्ये. अमेरिकेतून हे संदेश आला. मी चुकून युनेस्को चेअर होल्डर झालो 98 साली. आणि त्याच वेळेला मनामध्ये हा विचार आला की माझ्या भगिनी प्रयागाक्कांचा विषय निघतो की मी बी झालो होतो आणि बी होऊन मी 1 वर्षामध्ये आळंदी जवळ असल्यामुळे ती जात असे. पण त्या नदीमध्ये अख्ख्या गावचं गटाराचं पाणी, संडास बाथरूमचं पाणी, ते भागीरथी कुंड आहे तिथं, त्याच्या शेजारून ते इंद्राणीत येत असे. आणि तेच पाणी लोक तीर्थ म्हणून घ्यायचे. माझ्या भगिनीचं फार निष्ठावंत वारकरी होत्या. मार्च महिन्यामध्ये मी आणि आमच्या भगिनी त्या नदीला गेलो. मार्च महिना आहे, तिथे गेलो आणि अक्कांना शेवाळ आलेलं आहे, त्यात आळ्या किडे आहेत. आता मलाही कळत होतं, मी नुकताच झालो होतो. आणि अक्काने मात्र तेच पाणी असं हातपाय धुतले आणि दर्शनाला जायचंय म्हणून तेच पाणी तीर्थ म्हणून घ्यायला सुरुवात केली. तर मला माहीत नाही, पण मला वाईट वाटलं की काय घाण आहे हे. तर मी त्यांच्या हातावर फटका मारला असं आणि ते पाणी सांडून दिलं. तर अक्कानं मला, का बाई फार घाण पाणी हो, घेऊ नका ना, त्यात आळ्या किडे. मला म्हणलं, शिकून लई शहाणा झालास का तू? शिकून शहाणा झालास का फार? आम्हाला काही रोग येत नाही, माऊली बघून घेईल. पण हे तुझं ज्ञान आहे ना, तर लाव ना दिवा इथं काहीतरी, इथं बांध ना घाटबीट काहीतरी. आणि तिथं याची पहिली फुलंगी पडली. आणि मग शंकर बापू भेटले, उत्तरेश्वर पिंपरीचे माऊली भेटले, साखरे महाराज भेटले, बाळासाहेब भारदे भेटले, विजय भटकर भेटले. आणि मग ते तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे असा शब्द मनात आला आणि त्याचं हे बीज आहे. खरं खूप लांबलचक विषय आहे, घडत गेलं. मग कसं मोठं झालो. मग पहिलं 5 लक्ष रुपये तर MITचे पहिले घातले त्यात. आणि तो प्रत्येक दगड रात्री आम्ही 12 आणि 1 वाजता, अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा पंतप्रधान, त्यांना घेऊन मला आळंदीचं ते उद्घाटन करायचं होतं. तर तेव्हा तो पडदा बांधला 60 फूट बाय 90 फुटाचा. आणि फर्स्ट मल्टीमीडिया कोलेजियम, त्याला काय म्हणतात, मल्टीमीडिया कोलेजियम, टेलिस्कोपिकली विजय भटकरांनी मला सांगितलं. आणि मग त्याला असं, मुरली मनोहर जोशी होते तेव्हा BJPचे संघाचे शिक्षण मंत्री, त्याच्यामधून हे नाव निघालं की तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे. हे पहिल्यांदा वापरलं गेलं. इथं जगातले किती मोठे श्रीमंत असले, कोणाचे नाव घेत नाही मी, परंतु त्यांच्या यादीमध्ये हे बसत नाही. सोन्याचा महाल बांधल्याने तीर्थक्षेत्र होत नाही, त्याला ज्ञानतीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं. आणि त्याची ही प्रचिती, तेच प्रचिती आता पंढरपूरमध्ये. आणि याच्याकरता 12 वर्षापूर्वी या चंद्रभागेच्या मध्ये गीतेमधले 18 संत आहेत आपले, तर 18 घाट बांधण्याची प्रचिती आणि प्लॅन ऑलरेडी आता तिथं आहे माझ्या रूममध्ये. याला देऊन आज कमीत कमी 15 वर्ष झाली. सरकार मायबाबद्दल मी बोलू इच्छित नाही. आता पंढरपूरची नवीन योजना दिली गेली आहे, इथं बाळासाहेब बसलेत. कोणीतरी चुकीचा सल्ला देते असं वाटलं. ते कोण 2 शिंदेचा वाडा, ते होळकर वाडा, ते पुंडलिकाचा घाट, आणि रस्त्याच्या मंदिराच्या भोवती 320 फूट रुंदीचा कॉरिडॉर. ॲज अ इंजिनियर, ॲज अ मॅन ऑफ सायन्स, म्हणा आर्किटेक्ट, मला फार ही आवड आहे या गोष्टींची. ते डोळ्यासमोर दिसायला लागतं असं काय होईल. ही कल्पना कुठेतरी फार मोठी चूक होईल असं मला वाटतं. दोष मी कोणाला देत नाही, कोणीतरी हे बोलावं लागतं, चर्चा करावी लागते. विजय भटकर सारखे सायंटिस्ट असले तरी इथं कुठेतरी चूक करणे. पंढरपूरचं मॉल उभं करणं, स्विमिंग पूल उभं करणं, तुम्ही रस्ते करा, बाकीचं करा, पण मंदिराच्या भोवती 320 फूट रुंदीचा कॉरिडॉर, ही कल्पना कुठेतरी पंढरपूरच्या वैभवाला
आणि ज्ञान पंढरी या शब्दाला कुठेतरी तो काळिमा पुसला जाईल असं माझं मत आहे. कुठेतरी दोष आहे त्याच्यामध्ये, तर बसलं पाहिजे. तुमच्याकडे वेगळा प्लॅन आहे या संदर्भात? ऑलरेडी सबमिट केला, 10 वर्ष झाली. कुठे अडथळा येतो? नाही, मी राजकारणामध्ये मी काही बोलत नाही. मी सर्वांना बोललो एका ठिकाणी, काही मंडळी भेटतात. आता बाळासाहेब बडवे शेजारी बसलेत म्हणून सांगतो, त्यांनी पूजा केली आयुष्यभर आणि ज्यांना समजतं, जाणवतं. आणि इथले पंढरपूरचं जे मंदिर आहे तर त्या प्रत्येक भिंतीची रुंदी एक बैलगाडी जाईल एवढी रुंद आहे ती. त्याच्यामध्ये ॲरलडाईट किंवा हे जे स्टिक फास्टर असतं ना, त्याचे इंजेक्शन नुसती केली तर अजून 1000 वर्ष या मंदिराला काही होणार नाही, लक्षात ठेवा. पण आता ते जर कोणी तोडण्याची कल्पना, मोडण्याची कल्पना, तो समोरचा मंडप जो आहे तर तो तोडावा आणि दुसरा बांधावा, योग्य नाही, चांगलं नाही. आपण काही बोलत नाही, पण पंढरपूरचं वैभव जर वाढवायचं असेल तर भगवद्गीतेचे 18 अध्याय, 9 अध्याय पलीकडं, 9 अध्याय अलीकडं, तसेच 18 संत आहेत आपले. ज्ञानोबा तुकोबापासून, नामदेवापासून, नाथांच्यापासून, चोखोबापर्यंत, गोरा कुंभारपर्यंत नुसती नावं घ्या. आणि यांच्या नावाने इतके सुंदर घाट, त्याचे दगडस्वा मोजून ठेवलेत आम्ही डोक्यात. आणि याला पैसा कमी पडणार नाही. पण या भावनेतून गेलं तर पंढरपूर जगाच्या पाठीवर हे स्थान वर येणार आहे. जसं आळंदी देहू आहे, बाकीचे सर्व असतील, परंतु पंढरपूरचं वैभव त्या पद्धतीने सर्व जगाला संदेश देणारं, ज्ञानाचा जसं आळंदी आहे ते घडावं अशी प्रार्थना करणारा मी एक वारकरी आहे, एक शिक्षक आहे साधा. आणि मला वाटतं तुम्ही याबद्दल आता जे काही भावना व्यक्त केली तर मी तुम्हाला धन्यवाद देतो. बाळासाहेबांना विनंती करतो, हे खरे इथले सूत्रधार आहे, यांनी जर हे त्या लेवलला चर्चा केली अजूनही वेळ गेलेली नाही. आषाढी वारीच्या वेळेला ही अनुभूती येते. पण पंढरपूरच्या ह्या संपूर्ण वैभवाला अजून उंची वाढली पाहिजे असं माझं मत आहे. आणि ती उंची वाढवण्याकरता आपण काम करू. तुमचा आशीर्वाद असू द्या सर्वांचा. प्रेस अँड मीडिया हॅज अ रोल टू प्ले. धन्यवाद कराड साहेब. अध्यात्माला विज्ञानाची जोड देणारे श्री विश्वनाथ कराड साहेब मला वारीच्या वाटेवर भेटले आणि त्यांच्याशी एक 5-6 मिनिटं बोललो. त्यांच्या वारीच्या आठवणी असतील आणि इतर तीर्थक्षेत्राचा त्यांना विकास करायचा आहे. पंढरपूर संदर्भात सुद्धा त्यांच्याकडे एक प्लॅन तयार आहे. मात्र त्यांच्या त्या प्लॅनला सुद्धा गती येऊ अशीच आपण पांडुरंगाचरणी या निमित्ताने प्रार्थना करू. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पंढरपूर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.